मित्रांनो, हा आपला वर्धा यवतमाळ नांदेडचा जो आहे ते दिग्रस रेल्वे स्टेशन आपल्याला दिसत आहे। आणि आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे या ट्रॅकवरती जी आहे मित्रांनो, तर हे साधारणतः 1.5 फूट आणि इकडे जे आहे तर साधारणतः 4 मीटर ते 4.5 मीटर पर्यंत हे खोदलेलं आहे। आणि हे कशासाठी खोदलेलं आहे समोर पण आहे, ते पण आपण दाखवू। थोडं समोर चला, मी तुम्हाला तिथे। तर मित्रांनो, हे दुसरी जी आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं की या नालीमध्ये काँक्रीट टाकलेलं आहे आणि हे कदाचित कशासाठी आहे ते सध्या आपल्याला सांगता येणार नाही, कारण याची पिचिंग व्यवस्थित झाली की नाही यावरती आपण बघू शकतो की 2021 पासून ह्याचं काम चालू आहे। त्यामध्ये मग पावसाच्याने जे आहे मित्रांनो, तर ते पावसाच्याने याची पिचिंग छान झालीच आहे, परंतु आता यामध्ये यांनी काँक्रीट टाकलेलं आहे। आणि तिथनं आपण आता बघू शकतो की त्या जो पूल आपल्याला दिसतो आहे त्या पुलाचंही काम मित्रांनो थोडं झूम करून मी तुम्हाला दाखवतो। ते दगड ज्या ठिकाणी दिसत आहे तर तिथे पुलाचं काम चालू आहे। आणि याचं जे काम आहे मित्रांनो, तर ते आता आपल्याला अंतिम टप्प्यात असलेलं दिसतं, कारण की ह्या तपासण्या वगैरे जे आहे याची सॉईल जे तपासणी आहे किंवा जे एकंदरीत कॉम्प्रेस केलेला जो आपला कच्चा माल असतो तर तो तपासण्याचं काम हे नेहमीच या ठिकाणी मित्रांनो केलं गेलेलं आहे। आणि आता सध्या या स्थितीमध्ये आहे। नेहमीच आपण मित्रांनो या वर्धा यवतमाळ नांदेडचे जे ब्लॉग आहे आपल्या फेसबुकला आणि इंस्टाला टाकत असतो, तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो तिथे आपल्याला खोदलेलं दिसत आहे। म्हणजे या दिग्रस रेल्वे स्टेशनपासून आपल्याला 1 किलोमीटरचं जे डिस्टन्स आहे, तर त्या 1 किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये आपण सध्या मी तुम्हाला दाखवतोय की हे 150 ते 100 मीटरवरती म्हणजे एक आपल्याला तिथं दिसत आहे। आणि समोर आता मी इथनं साधारणतः 150 फूट अंतर किंवा ज्याला 50-60 मीटर म्हणतो, तर तिथे म्हणजे 100 ते 150 मीटरवरती यांनी मित्रांनो ते खोदून ठेवलेलं आहे। आणि ही सगळी परिस्थिती आहे, ह्या सगळ्या टेक्निकल बाबी आहे, तर त्या आपल्याला सध्या सांगता येणार नाही काय कशाच्या आहेत तर, परंतु जे कामाची मित्रांनो क्वालिटी आहे ती खरोखरच वर्धा यवतमाळ नांदेड या ट्रेनला मित्रांनो आपला उशीर जरी होत असला तरी देखील कामाची जे क्लॅरिटी आहे आणि जे रेल्वेमध्ये मित्रांनो कॉम्प्रोमाइज होत नाही। बरेचदा पाहिलं आहे मी कामं, त्याचं सॉईल टेस्टिंग जे कॉम्प्रेस झालेला माल आहे वेगवेगळ्या मशिनरीच्याद्वारे, तर निश्चितपणे ते दर 8 दिवसाला आपल्याला झालेले दिसतं। हे इथे आपल्याला हे दिसत आहे, इथे आहे मी डिस्टन्स सांगितलं होतं। आणि या साईडला मित्रांनो इकडेही चेक होणार आहे की काय हे आपल्याला कळत नाही आहे, कारण इथे मार्किंग झालेली आहे। तर या मार्किंगमध्ये बघू शकतो आपण एक चुना आणि दगड हे करून ठेवलेला आहे आणि तिथे समोर पण मार्किंग दिसत आहे। तर आता याचा पहिला टप्पा जो आहे मित्रांनो वर्ध्यापासून तर तो कळंबपर्यंत सुरू झालेला आहे। आणि दुसरा टप्पा हा यवतमाळ ते कळंब आणि सरळच तो आता दिग्रसवरून किंवा पुसदवरूनही सुरू होऊ शकतो। हे मार्किंग याच्या लेफ्ट साईडला पण मित्रांनो झालेलं आहे, राईट साईडला ते मी दाखवलेलंच आहे। कालच मित्रांनो आपण एक मानोऱ्याचा पण जो आहे तो व्हिडिओ या संदर्भातला बनवला होता, त्याला तुम्ही भरभरून असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व प्रेक्षकाचे धन्यवाद। आणि आपला मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तर तो असेच आपल्याला ब्लॉग जे आहे मित्रांनो यावरती मी यूट्यूब चॅनल पण आहे आपलं याच नावाने युवा मार्गदर्शन, त्याला पण तुम्ही फॉलो करायला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ आपले बरेच मित्रांनो आता शेअर होतात, त्याबद्दल आपल्या सर्व फॉलोअरचे आभार। आणि आपलं चॅनल जे आहे मित्रांनो तर ते मोटिवेशनल, त्यानंतर आरोग्यविषयक आणि असे जे ब्लॉग आहे मित्रांनो ते आपण बनवत असतो। आज शनिवार आहे तर थोडा आज सकाळून शाळा काही असतात आणि काही दुपारून असतात, या माध्यमातून आज आपला मित्रांनो हा ब्लॉग इथे समाप्त करतो। धन्यवाद, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।